आणि दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे पॉईंट म्हणजे आता आमच्यासारखे अंध आहेत 100%, होय की नाही. 100% अपंगांचं काय होतं की डोळ्यात जर 100% बाद असेल तर तो आधार सिस्टीमला कसा काय रिस्पॉन्स देईल डोळा, किंवा त्याचे पार्ट देऊ शकत नाहीत ना. त्यामुळं आम्हाला सारखं अपडेट करावं लागतं. किंवा आणखीन एक आहे, आमच्यातले अंध असे जे मिटलेले डोळे आहेत. उदाहरणार्थ देवरुखातली संस्कृती नावाची एक मुलगी आहे, ब्रीथ, आणि ती पण खूप टॅलेंट आहे. आणि दुसरं म्हणजे वंदना मोरे नावाची चिपळूणातली एक मुलगी आहे की ज्यांचे डोळेच बंद आहेत, मग त्यांना आधार कार्ड नाही, रेशन नाही, आधार कार्ड नाही, तुमचं कुठलीही ही म्हणजे आपले संजय निराधार योजना कुठल्याही योजनेत बसत नाही ते, कारण आधार नाही. मग यांना आधार कोणी द्यायचा? बरोबर. म्हणजे ज्यांचे डोळेच नाही आहेत त्यांचं डोळ्यांचा फोटो घेऊन जो आधार कार्ड मिळतो तो मिळू शकत नाही. आणि मग ते वंचित राहतात आधार कार्ड पासून. तर त्यांना आधार कार्ड मिळालं पाहिजे. आधार कार्ड मिळालं पाहिजे. आणि आधार कार्ड असं पाहिजे की 100% हवं. दुसरं म्हणजे आता अपंग म्हटल्यावर हातानं एखादा अपंग असेल, हातानं म्हणजे बाबा पॅरालिसिस किंवा काहीच नाही, तर मग हाताचे ठसे कसे घेणार कसे? किंवा बायोमेट्रिकला काय होतं, हे आमचे हातांचे हे आहेत ना ते बदलतात. पण त्यांच्यासाठी काही दुसरं असेल ना सोय केलेली? नाही केलेली ना अजून. नाही का? मग ते मात्र कुठेतरी मी एका कलेक्टरांचं हे भाषण ऐकलं होतं. त्यांनी मात्र एक मुभा दिली होती की जर ह्या माणसाचं जर बसला नाही तर त्याच्या घरातला एक कुठला तरी माणूस घ्यायचा आणि त्याचा ठसा घ्यायचा, अशी एक ही दिली होती. पण आय डोंट नो देअर नेम, मला त्यांचं नाव माहिती नाही, तर आठवत घेत मी दुसऱ्या कोणाचा तरी आपण त्यांच्या बरोबर जे आहेत त्यांचा ठसा घेऊ शकतो. किंवा माझ्यामध्ये असं करावं, ही प्रणाली आहे, ही सिस्टीम आहे, आधार सिस्टीम आहे, ही अपंगांसाठी 100% अपंगांसाठी काही एक उपयोगाची नाही असं मला वाटतं. कारण मी जेव्हा 1947 नावाचा त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्याला फोन केल्यावर त्या मॅडम समोरच्या बोलल्या की आमची 25% नाही आम्ही हे करू शकत, फुलफिल करू शकत. मग 25% फुलफिल करत असतील म्हणजे 75%च करतायत ते, म्हणजे अपंग नसतील तर, आणि अपंग असतील तर ते करू शकत नाही. मग ते जर करणार असतील तर हे आधार कार्ड गरजेचं आहे आम्हाला. नाहीतर हे आधार कार्ड आम्ही अपडेट करून आम्हाला. तुम्ही आता अंध आहात तर तुम्ही आता एवढ्या लांब आलात, मला वाटतं 40-45 किलोमीटर अंतर आहे हे, तुम्ही जे तुरळ पासून इथपर्यंत. बरोबर, धामापूरपासून. तेवढं आता तुमची आर्थिक परिस्थिती पण तुमच्याकडे फार काही गाडी वगैरे करून येऊ शकत नाही. आणि अंध असल्यामुळे एवढे धक्के खात सारखं अपडेट करण्यापेक्षा त्यांना कायमच एक आधार कार्ड असावं, परमनंट द्यावं ही इच्छा आहे. बरोबर. आता तुम्ही हा प्रवास जो करता त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येतात का? म्हणजे तुम्ही अंध आहे म्हणून तुम्हाला कसं तुम्ही त्यातनं मार्ग काढता? मला सांगू, मला 100% इतरांसारख्या 100% येतात. माझं ब्रीद आहे, असह्य जीवन सुसह्य व्हावं. त्यासाठी मी माझ्या काठीत सुद्धा माझी जी व्हाईट केन आहे, जी स्वतः बनवली, त्याच्यात मी प्रत्येक वेळी बदल करत आलो. ही काठी तुम्ही बनवलीत का? हो, मी बनवले. आणि 5वी की 6वी असावी, म्हणजे त्याच्यात थोडेसे बदल करत मला जशी गरज वाटली तसे मी त्याच्यात बदल केले. अजून सुद्धा एक मला बदल करायचा आहे, कारण दोघा तिघांनी म्हणाले याला आवाज नाही तुमचा काठीला, तर इथं मला एक स्प्रिंग बिंग लावून हे जेव्हा चाक जेव्हा पुढे जाईल तेव्हा एक आवाज होईल, कटकट असा स्प्रिंगचं काहीतरी करणार आहे मी. म्हणजे ही काठी जी आहे, ही काठी यांनी स्वतः बनवलेली आहे. अशी लांब काठी आहे, ही फोल्डिंग पण होते. कशी बनवलेत? हे चाक कसलं वापरलं? हे चाक मी पहिल्यांदा जी बॅग असतात ना, ह्या बॅग असतात, त्या बॅगेचं छोटं चाक वापरलं होतं. पण आता म्हटलं पुढे पावसाळा येणार, मग पावसाळा येणार म्हटल्यावर मग हे चाक, छोटं चाक ते कुठेतरी चिखलात दगडात उलटलं की मला परत प्रॉब्लेम येईल. मग त्यापेक्षा म्हटलं मी सायकलचे बॅलन्स करणारे असतात ना, त्याचंही चाक आणलं. म्हणजे 90 रुपीजला 2 पडले, ते दोन 90 रुपयाला 2 पडले. आणि ती परचेस करून मग मी
हे स्वतः नटबोल्ट 2-4 दुकानं फिरून आणला हा. आणि स्वतः ठोकलेला आहे खलबत्ता आणि त्याच्यावरचं दांड्यानं असं हे करून मी स्वतः कारण बिकॉज आम कार्पेंटर हो मी का? सुतार आहे. सुतार आहात तुम्ही. हो त्यामुळे ते डोकं मला कुठेतरी वापरलं मी. हा. आणि ही फोल्डिंग पण करता येते. आणि हा जो हे आहे हम्म. तो हा आता मी एसटीत जर बसलो असेल तर असं होतो बघा. हा मग त्याच्याऐवजी हा जर मी इथं जर लावला तर हा आता हलत नाही बघा सर. हलत नाही असं ते चाक हलू नये म्हणून त्यांनी असे आकडा बनवलेला आहे. हो. आणि ते हा मिळतो spring बाजारात. ने हा बाजारात असं मिळतो. स्प्रिंगने ते इथं ताणून लावतात म्हणजे मग ते हे चाक हलत नाही गाडीत बसल्यावर. रबर असं स्वतः त्यांनी बनवलेलं आहे. सुंदर. आणि हे फोल्डिंग पण करता येते हो, हो, ना. पाईप येतं. वापरली ताई का ही तुम्ही? हा पाईप वापरला हो. हा बाजारात मिळतो तो पाईप PVC-चा. PVC-चा पाईप हा, वापरला. तो याच्या- कट केला. हा कट एक्सॉ ब्लेंडने केलं हा. आणि एक्सॉ ब्लेंडने कट करून हे याचे 3 भाग केले. 4 पण भाग करतो. एक सागर म्हणून आहे फणसवण्यातला, त्याला मी स्वतः तयार करून दिलेली आहे बर. हीच काठी. छान. पण त्याला छोटी हवी होती त्याच्या इच्छेनुसार त्याला करून दिली. बरोबर. माझी कुठली अशी- इच्छा त्याच्यावर यात काय लागलेली वापरलं? नाही. हे काय ह्याला काय म्हणतात? हं? मधलं मध्ये ऑक्टोपस लावलाय. ऑक्टोपस लावलेला आहे आणि